आदित्य सर, आदित्य सर, 5 मिनिटात आलो पारू. आज माझ्या धनींनी लई मोठा पुरस्कार मिळवलाय. त्यांचं तोंड तर गोड केलंच पाहिजे. प्रीतम, या ओव्हरड्राफ्टच्या स्टेटमेंट्स आहेत आपल्या. ओके. आपला सगळा फायनान्शियल स्टेटस आहे ना, तो याच्यावर डिपेंड असतो. ओके. यार हे खूप आहे, कसं लक्षात ठेवता एवढं सगळं? सवयीच आहे, होईल लक्षात. ओके. सो हे बघ, हा पॅटर्न जर ठेवलास ना तुला. ओ, तुम्हाला दिसत नाहीये का मी? अगं तू अदृश्य थोडीच आहेस. तुझ्याकडे बघायचं नाही म्हटलं तरी तू दिसतसच. काय बघत बसू हे सगळं काम सोडून? काही गरज नाहीये तुम्ही माझ्याकडे बघत बसायची. ही बॅग काढायसाठी मी जी धडपड करते ना ते बघा. नाही ते दिसतंय मला. तू कर ना, कर प्रयत्न. गुड लक. हा माणूस आहे. माणसानी ना बायकोला मदत करावी. काय आहे माहितीये, पुढच्या जन्मी ना चांगली बायको मिळते म्हणून. म्हणजे पुढच्या जन्मी खरंच चांगली बायको मिळेल. वा वा वा. ग हे बघ बॅग, किमान पुढच्या जन्मी चांगली बायको मिळेल मला. एक मिनिट, पण तू बॅग घेऊन कुठे निघालीस? माहेर जातेस का? वा. सांग, कसलं रिझर्वेशन करू? बसचं, ट्रेनचं की स्पेशल कार करून देऊ तुझ्यासाठी? थांबवा, तुमच्या गाड्या इथेच थांबवा. मी नाही चाललीये माहेरला. मी अवॉर्ड घ्यायला चाललीये. अवॉर्ड? कसला अवॉर्ड? तू नाही का बेस्ट ब्रँड अम्बॅसेडर अवॉर्ड, तो घ्यायला चाललीये. दामिनी, तो फोर्ब्सचा अवॉर्ड आहे. तिथे असं कोणीही नाही जाऊ शकत. अवॉर्ड मिळणार आहे पारूला, तर फक्त तीच जाऊ शकते. ऐका ना, तुम्हाला काहीच माहिती नसतं. पारूशी झालंय माझं बोलणं. पारू म्हणाली तूही जा, तुम्ही किर्लोस्करांची मालकीण आहात, तुम्ही तिथं गेलं पाहिजे. सो मी चालली. नाही काकू, अशी कशी तू जाशील आणि पारू नाही जाणार? मी बोलतो ना पारू सोबत. किंवा मी एक काम करतो, मी दादाला सांगतो पारू सोबत बोलायला. दादाला तर नाही बोलणार ना ते, करेक्ट आहे ना? हा काका तू ये. काही बोलते. अशी कशी पारू जाणार? म्हणजे घरातली नोकर माणूस तिथे जाऊन पुरस्कार घेणार आणि मी काय टाळ्या वाजवत बसू? ते काय नाही, हा पुरस्कार मीच घेणार. मॅम येऊ? ये ना. बस. अगो, खाली कुठे बसते? इथे बस ना. नाही मॅम, ठीक आहे. मला तुमच्या पायाशी बसायला आवडेल. सो नो वरीज. आता मला माझं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. खरंच आदित्यच्या आयुष्यात येऊन तू आनंद दिलायस त्याला. माझा आदित्य अतिशय साधा सरळ मुलगा आहे. प्रामाणिक, खरा. त्याचं मन खूप खूप स्वच्छ आहे अगं. कायम त्याला साथ दे. आणि माझी खात्री आहे, तू बिझनेस मध्ये नाही तर घरात सुद्धा स्वतःला प्रूव्ह करून दाखवशील. मॅम, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही घराला आणि कंपनीला लावलेले शिस्त आणि संस्कार जपून ठेवेन. मॅडम, सावित्री आत्या, एक मिनिट. मी देते मॅडम नकोसे. बरं.
खरं थँक्यू. देवाने माझं ऐकलं असं म्हणायला पाहिजे. माझ्या दोन्ही सुना अगदी माझ्या मनासारख्या आहेत. पण प्रीतमच्या बाबतीत माझ्याकडून एक खूप मोठी चूक होता आहे. मी दिशाला त्याच्यासाठी निवडलं, पण ती माझ्याच घरची इतकी मोठी शत्रू आहे आणि तिलाच मी घरात घेऊन येते हे मला कळलं सुद्धा नाही. तिला आम्हाला लुबाडायचं होतं. मी विश्वास ठेवला त्या मुलीवर, पण छे, ती मुलगी विश्वास ठेवायच्या लायकीचीच नव्हती. ती काहीतरी विचित्रच होती अगं. गुन्हेगार प्रवृत्तीची, विकृत. आणि म्हणूनच आज ती तिच्या कर्माची फळं भोगते. आत्ताच हिचा कळा उडून टाकते. अहिल्या मॅडम, ते सॉरी आई. मॅम मी येते. अगं बर, हे बघ, आदित्य ह्या जगात त्याची वेगळी अशी ओळख निर्माण करू पाहतोय आणि त्याची जोडीदार म्हणून मला असं वाटतंय की तू प्रत्येक प्रसंगात त्याच्यासोबत उभं राहावंस. आणि म्हणूनच या अवॉर्ड फंक्शनला तू त्याच्यासोबत जायला हवंस. मॅम मी, अगं तू त्याची अर्धांगिनी होणार आहेस. बरं प्रिया, गुरुजी आले का तीर्थयात्रेहून? हो आले. बर, मी आदित्य आणि अनुष्काच्या लग्नाचा मुहूर्त काढायला जाणार आहे आणि तेव्हा इथलं सगळं तू सांभाळशील. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं नीट सांभाळेन अहिल्या मॅडम. पुन्हा मॅम? सॉरी आई. ठीक आहे, मी आता येते. बाय प्रिया. बाय. मी आले. आदित्यने जर पारूला विचारलं ना की माझ्यासोबत अवॉर्ड फंक्शनला येशील का, ती लगेच हो म्हणेन. ती त्याचा शब्द नाही मोडणार. पण मग मला हे अवॉर्ड फंक्शन मिस करावं लागेल. नाही 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 नाही, मला मला असं रंगमंचावर जायचंय, तो पुरस्कार हातात घ्यायचे, असे असे फोटो काढायचे, मुलाखती द्यायचे. पण पारू जर गेली तर मला नाही जाता येणार. नाही नाही, काहीही करून त्या पारूला थांबवावंच लागेल. पण कसं? आयडिया, बातमी. कसली? बघत राहा. आदित्य सर किती सुंदर दिसतात या फोटात. मला असं वाटतंय की तुम्ही लई जवळ आहात माझ्या. या कोटातनं तुमच्या पिरवाची ऊब जाणवतीये मला. मला माहिती आहे असं नाही होऊ शकत की कायम तुम्ही माझ्या जवळच राहाल. पण हरकत नाही, हे सपन बी लई भारी आहे माझ्यासाठी.
मला आवडतंय हे सपन जगायला. काय मारुती, गुड मॉर्निंग. झाली का गाडी पुसून? आता झालीच आहे बघा. तू मला काय बाहेर जायचंय का? नाही नाही, मला कुठेही जायचं नाहीये. पण मला सांग, तुला वाचता लिहिता येतं ना? मला सांग, कितवी शिकलायस रे तू? तसं बघा मी जुना मॅट्रिक पास आहे. हो. हा, आणि मला लिहिता वाचता बी येतं. हा, चल मग आता पेपर वाच. त्याचं काय आहे ना, आज मला खूप कंटाळा आलाय पेपर वाचायचा. मला ना आज बातम्या ऐकायच्यात, त्यामुळे तू वाच, मी ऐकते. घे. मी हा, वाच ना, मी ऐकते. ते ते मी वाचते. मी मूर्ख आहे का? पेपर का वाचायला देतील? पेपरात बातमी कुठे आहे? बातमी तर मी तयार केलीये. मी वाचून दाखवते, तू आज ऐक. हा, बापरे, काय काय भयानक बातमी आली आहे. कसली बातमी आहे? मी दाखवते वाचून. एका श्रीमंत मालकाच्या मुलीला त्यांच्याच ड्रायव्हरच्या मुलाने फूस लावून पळवून नेले. बापरे, त्या मालकाची मुलगी पण खूप गरीब होती रे, अगदी आपल्या पारू सारखी. हो, पण ना त्या ड्रायव्हरचा मुलगा फार आगाऊ होता. त्याने तिला असं प्रेमाचं आमिष दाखवलं आणि फसवलं. मला हे लग्न नाही करायचंय. या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची. नाही ना मॅडम, मला माफ करा. बघू बरं तो पेपर, इकडे बघू. बघू काय बघू? मी खोटं बोलतेय? हा, अरे मारुती, किती काय काय घडत असतं आपल्या अवतीभवती. म्हणजे फार फार वाईट वाटतं मला हे सगळं बघून. आता आपली पारूच बघ ना, ती पण अशीच आहे, साधी भोळी बिचारी. आई विना फोर वाढली रे, आणि बापापासून इतकी वर्ष दूर राहिली. हा, आता तू नको काळजी करू, इथे तिला फसवणार कोणीच नाहीये. तू निवांत राहा. लोक बोलत असतात काही बाई, म्हणजे माझ्याही कानावर आलं एक दोनदा की ही पारू ना, पारू सतत आदित्यच्या पुढे 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 करत असते. पण पारूला माहिती हा की मालकांना असं फसवणं योग्य नाहीये, आणि तिला नाही आवडणार. मला खात्री आहे ती नाही फसवू शकत. तुला आहे का खात्री? हा, मला माझ्या पोरीची खात्री आहे ना. आणि कसं आहे ना मॅडम, आमच्या दोघांचं काही झालं ना तरी मालकाबद्दल असा विचार नाही करणार आम्ही. अहो मग फसवणं तर लय दूरच आहे. नाही नाही मारुती, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. पण काय आहे ना, प्रेम आंधळा असतं रे. आपण जेव्हा प्रेमात पडतो ना, तेव्हा श्रीमंत गरीब, मालक नोकर काही दिसत नाही डोळ्यांना. आपण फक्त प्रेम करत राहतो आंधळ्यासारखे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव नेहमी, एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा फक्त मित्र कधीच असू शकत नाहीत. मला आपल्या आदित्य आणि पारू बद्दल असं नाही बोलायचं कधीच. पण काय आहे, उगीच चर्चा व्हायला नको ना. पारूची मुलीची जात आहे. लोक असं काही बाई बोलायला लागले तर तिचं लग्न कसं होणार? नाही ना. आणि मुलीचं लग्न म्हणजे एका बापासाठी काय दिव्य असतंय मला विचार. मला माहिती आहे रे, मला पारूची काळजी नाही वाटत.
मला तुझी काळजी वाटते. हो अरे, हे एवढं सगळं झालं तर तू कसं करणार है ना? हे काय पारू, तू अजूनही इथेच? भाई सर, तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे. तुमचं तोंड गोड करायचं म्हणून मी शिरा बनवला होता. वाव, शिरा. आज मला खरंच असंही शिरा खायची खूप इच्छा होत होती. घ्या ना. काय झालं सर? पारू, आकर. हा? तोंड उघड ना, कारण तुला पण पुरस्कार मिळालाय ना. आणि ज्या हर्बल प्रोडक्ट साठी आपल्याला जो पुरस्कार मिळालाय त्याची कल्पना कोणाची होती? तुझीच ना. त्यामुळे तोंड गोड तुझं केलं पाहिजे आधी. बरं, तू आपल्या कंपनीचा चेहरा आहेस. तुला सुद्धा बेस्ट ब्रँड अँबॅसेडर अवॉर्ड मिळालाय. त्यामुळे सगळ्यात आधी तुझं तोंड गोड केलं पाहिजे. आता तुमचं तोंड गोड करत आहे. वाव, अमेझिंग. नेहमीसारखा आणि तुझ्यासारखा गोड. माझ्या पारूवर विश्वास आहे. अहिल्या मॅडमला ती देवी मानते. हे घर म्हणजे तिच्यासाठी मंदिर आहे. अहिल्या मॅडमला वाईट वाटेल असं माझी पारू कधीच वागणार नाही. मी म्हणाले असं? नाही, मी तरी कुठे म्हणाले असं. मी तर हेच म्हणते की पारू कधीच अहिल्या वहिनीनं फसवणार नाही. पण मारुती, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? पारू ना इतर नोकरांपेक्षा जरा वेगळी वागते. घरातल्या सगळ्यांबरोबर अगदी प्रेमाने वागते. त्यांच्या आवडीनिवडी बघून स्वयंपाक करते. आदित्यला तर सतत तीच हवी असते. म्हणजे तो जरा आजारी पडला, सेवा करायला पारू. त्याला कुठे बाहेर फिरायला जायचंय, सोबत कोणावर पारू. त्याला काही चांगलं चुंगलं खायचंय, पारूनीच बनवायचं. मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की उद्या उठून पारू आदित्य सोबत पळून जाईल. नाही 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 नाही, मला वेगळी काळजी वाटते अरे पारूची. एक बिन लग्नाची मुलगी जेव्हा एका तरुण मुलाच्या इतक्या जवळ येते ना, कुठल्याही बापाला नाही आवडत. अरे तुलाही नसेल ना आवडत. नाही, आवडत असेल तर माझी काही हरकत नाही आहे, चालू दे. पण मला वाटलं बुवा, ती माझी मुलगी आहे. ती मालकाबरोबर का पळून जाईल? तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय मॅडम. मी तुमच्या समोर हात जोडतो. हे असं काहीतरी भलतं सलतं बोलू नका आणि माझ्या डोक्यात भरवू नका. माझी विनंती. मारुती, तुला कोण आणि कसं समजावणार रे? पण काय आहे ना, गोष्टी अशा घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच पॉइंट नसतो. कळतंय ना? पारू, घे पटकन. आता तुला आवरायला हवं. बॅग भरून आपल्याला निघायचं आहे. ओके? सर, मी काय म्हणते, काय? म्हणजे मी नाही आले तर नाही चालणार का? हे काय आता नवीन? हे काय नवीन खूळ शिस्त आहे का तुझ्या डोक्यात? सर, खूळ नाही, पण म्हणजे मला असं वाटतंय की मालक आणि नोकर एकत्र स्टेजवर जाऊन पुरस्कार घेणं मला नाही पटत सर. ते यार, कोण मालक कोण नोकर? पारू, तू विसरतेस का? तू माझी मैत्रीण आहेस आणि मोरोवर तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस. आणि म्हणूनच तुला हे अवॉर्ड मिळालाय. अवॉर्ड देताना त्यांना फरक नाही पडतोय, मग आपल्याला का फरक पडला पाहिजे? ते काय मी ऐकत नाहीये.
तू माझ्यासोबत हे अवॉर्ड रिसीव्ह करायला येतेस अँड दॅट्स फायनल. ओके, एक सेकंड. 1 सेकंड पारू. हॅलो, नाही मी आत्ता जस्ट मेल केलेला आहे त्यांना.